एक व्यक्ती पिकअप चालवण्याचे काम करत असतो. जेव्हा तो व्यक्ती पिकअप घेऊन कामासाठी घरातून बाहेर निघतो, तेव्हा त्याची चुलत बहीण त्याला आवाज देते आणि म्हणते, की "तू मार्केटमध्ये जात आहे, तर मला पण सोबत घेऊन जा. मला काही वस्तू खरेदी करायच्या आहे." मग तो व्यक्ती आपल्या चुलत बहिणीला पिकअपमध्ये बसवतो आणि मग थेट मार्केटमध्ये तिला घेऊन जातो. मग मार्केटमध्ये गेल्यानंतर तो व्यक्ती त्याच्या चुलत बहिणीसोबत घराला लागणाऱ्या वस्तू विकत घेतो. मग त्यानंतर ती चुलत बहीण त्या व्यक्तीला म्हणते, की "मार्केटमध्ये तू मला आणलं, पण आता घरी मी कशी जाऊ?" तेव्हा तो व्यक्ती तिला म्हणतो, "घरी जाऊन तू काय करशील? चल माझ्यासोबत, तुला काहीतरी खाऊ घालतो." मग ती चुलत बहीण त्या व्यक्तीचे असे बोलणे ऐकून ती खूप आनंदित होते. मग तो व्यक्ती त्या चुलत बहिणीला एका चांगल्या मोठ्या हॉटेलमध्ये नेतो आणि तिथे चांगले-चांगले पदार्थ खाण्यासाठी तिला मागवतो. मग तिला पोटभर खाऊ घालतो. मग सगळं त्या हॉटेलमध्ये जेवण वगैरे झाल्यानंतर ते दोघे चुलत बहीण आणि तो व्यक्ती हॉटेलच्या बाहेर निघतात आणि मग बाहेर निघाल्यावर त्या दोघांमध्ये पुन्हा एकदा संभाषण होतं आणि संभाषणमध्ये तो व्यक्ती त्या चुलत बहिणीला म्हणतो, की "तू मला पहिल्यापासून खूप आवडत होती. असं वाटतं, की तुझ्यासोबत आयुष्यभर राहावं." मग त्यावरती चुलत बहीण त्याला म्हणते, "असं नको बोलू, नाहीतर आपली वहिनी तुला खूप मारेल." त्यावर तो व्यक्ती तिला म्हणतो, "तू त्याचं टेन्शन नको घेऊ. ते मी सांभाळीन." असे बोलून तो व्यक्ती त्या चुलत बहिणीला पिकअपमध्ये बसवतो आणि एका लांब जंगलात घेऊन जातो आणि मग जंगलात गेल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये आणि त्या चुलत बहिणीमध्ये असं काही कृत्य घडून येतं, की जे कृत्य ऐकून मित्रांनो तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. नेमकं काय आहे हे प्रकरण आणि कुठे घडली ही घटना हे अगदी सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पण मंडळींनो, माझी तुम्हाला एक विनंती आहे. जर तुम्ही अजूनही या व्हिडिओला लाईक केले नसेल, तर लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील घटनेचे अपडेट मिळत जातील. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजची घटना ही बिहारमधील मोतीहारी जिल्ह्यातील असलेल्या एका गावामधील आहे. या गावात एक अस्लम अन्सारी नावाचा विवाहित तरुण राहत असतो. अस्लम हा आपल्या पत्नी आणि 4 मुलांसोबत गुण्यागोविंदाने संसार त्या गावात करत असतो. अस्लम हा पिकअप चालवण्याचे काम करत असतो आणि परिवाराचे भरणपोषण करत असतो. सगळं काही अस्लमच्या जीवनात व्यवस्थित चालू होतं. पण एक दिवस सकाळी अस्लम जेव्हा आपली पिकअप बाहेर नेणार होता कामासाठी, तेव्हा त्याची चुलत बहीण जिचे नाव असते तब्बू खातूम ही त्याला आवाज देते आणि म्हणते, "अस्लम, तू बाहेर मार्केटमधून जात आहे, तर मला पण तुझ्यासोबत यायचे आहे. कारण मार्केटमधून मला काही वस्तू विकत घ्यायच्या आहे." मग चुलत बहिणीचे असे बोलणे ऐकून अस्लम तिला आपल्या गाडीत बसवतो आणि थेट मार्केटमध्ये गाडी काढतो. मग मार्केटमध्ये गाडी गेल्यानंतर त्या दोघांमध्ये चांगल्या प्रकारे संभाषण होते. मग मार्केटमध्ये ते दोघेही आपापले वस्तू विकत घेतात आणि वस्तू विकत घेऊन झाल्यानंतर ती तब्बू खातून त्या अस्लमला म्हणते, "अस्लम, तू मला मार्केटमध्ये आणलं, पण आता मी घरी कशी जाऊ? कोण मला सोडेल?" त्यावर तो अस्लम तिला म्हणतो, "तू घरी जाऊन काय करशील? तू माझ्यासोबत इथेच राहा, आपण फिरू, काहीतरी खाऊ, मज्जा करू." मग त्या अस्लमचे असे बोलणे ऐकून त्या तब्बूला खूप आनंद होतो. मग तब्बू खातून त्याला म्हणते, "ठीक आहे, तुझी जशी मर्जी." मग तो अस्लम त्या तब्बू खातूनला एका मोठ्या हॉटेलमध्ये नेतो आणि हॉटेलमध्ये नेल्यानंतर तिच्या आवडीचे पदार्थ मागवतो आणि तिला चांगल्या प्रकारे पोटभर जेवू घालतो. मग जेवण वगैरे सगळं करून झाल्यानंतर अस्लम तिला म्हणतो, "तब्बू, मी तुला एक विचारू का?" त्यावर तब्बू म्हणते, "हो विचार." मग अस्लम तिला म्हणतो, "मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू मला खूप आवडते, तुझ्यासोबत मला आयुष्यभर राहायचे आहे." तेव्हा तब्बू खातून त्याला म्हणते, "हे काही शक्य नाही. जर आपल्या वहिनीला कळालं, तर वहिनी तुला मारून टाकेल." त्यावर अस्लम म्हणतो, "तू काही टेन्शन घेऊ नको. वहिनीला मी सांभाळीन." त्यावरती तब्बू खातून त्याला म्हणते, "ठीक आहे." असं बोलून अस्लम त्या तब्बू खातूनला आपल्या पिकअपमध्ये बसवतो आणि थेट जंगलाकडे गाडी काढतो. मग जंगलात गेल्यानंतर अस्लम आणि तब्बूमध्ये नको ते होतं. मग सलग 2-3 महिने अस्लम आणि तब्बू खातूनमध्ये असे संबंध चालू होते. ते दोघे एकमेकांना फोन करायचे आणि ठरलेल्या ठिकाणी भेटायचे आणि तिथेच संबंध प्रस्थापित करायचे. त्या दोघांचं काय चाललंय हे अस्लमच्या बायकोला काही माहीत नव्हतं. पण एक दिवस अस्लमच्या बायकोने अस्लमला रंगेहात पकडलं आणि पकडल्यानंतर अस्लमची बायको त्याला खूप वेडेवाकडे बोलू लागली, की "तू असं का केलं?" तेव्हा अस्लम तिला म्हणाला, "आता मी दुसरं लग्न करणार आहे. मी
तब्बू खातून सोबत लग्न करील. तुला माझ्यासोबत राहायचे असेल तर राहा, नाहीतर निघून जा. त्यावर असलमची जी बायको होती ती म्हणती, "ठीक आहे, मला तलाक पाहिजे." असे बोलून असलमच्या बायकोने घर सोडलं. मग घर सोडल्यानंतर असलम तब्बू खातूनला म्हणाला, की "माझ्या बायकोने आता घर सोडलं आहे. आपला रस्ता आता मोकळा आहे. तू माझ्यासोबत लग्न कर." तेव्हा तब्बू खातून म्हणते, "हे काही शक्य नाही. तू माझा भाऊ लागतो. समाजात लोकं आपल्याला नावं ठेवतील, वेडेवाकडे बोलतील. हे काही शक्य नाही. आपलं लग्न होणार नाही." तेव्हा असलम तिला म्हणतो, "आपल्यामध्ये सगळं काही चालतं. तू फक्त होकार दे. आपण उद्याच लग्न करू." मग तब्बू खातून विचार करून त्याला होकार देते आणि मग दुसऱ्या दिवशी तब्बू खातूम आणि असलमचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर तब्बू खातूम या असलमच्या घरात नवरी म्हणून आली. सगळं काही असलम आणि तब्बू खातूमच्या जीवनात सुरळीत चाललेलं होतं. पती असलम हा दररोज पिकअप घेऊन कामाला जायचा आणि तब्बू खातूम ही घरी एकटीच राहायची. बघता बघता काही दिवस निघून गेले. तब्बू खातूमला संसारातून 2 मुलं पण झाली. आता तब्बू खातूम घरी राहून त्या 2 मुलांचे संगोपन करण्यात व्यस्त झाली होती. मग एक दिवस असलम हा कामावर निघून गेलेला होता आणि तब्बू खातूमला आपल्या मुलांसाठी मार्केटमधून काहीतरी वस्तू आणायच्या होत्या. म्हणून तब्बू खातूम कोणाची तरी रिक्षा बघते. पण रिक्षा बघत असताना अचानक तिच्या पुढे एक रिक्षावाला थांबला. कारण त्या रिक्षामध्ये दुसरं कोणी नाही, तब्बू खातूमचा शेजारील अजय पटेल नावाचा तरुण होता. मग अजय पटेलला बघितल्यानंतर तब्बू खातूम त्याला म्हणाली, "तू इकडे कसा काय?" असे बोलून त्या दोघांमध्ये चांगल्या प्रकारे संभाषण सुरू झालं. मग अजय पटेलने तिला आपल्या रिक्षात बसवलं आणि मग तिच्यासोबत गोड-गोड तो बोलायला लागला. अजय पटेल तिच्यासोबत गोड बोलता-बोलता तिला म्हणतो, "तुम्ही पण मला खूप आवडतात, तुम्ही पण खूप सुंदर दिसतात." अजय पटेलच्या बोलण्यात एवढा गोडवा होता, की तब्बू खातून त्याच्या प्रेमात पडली. त्याच्याविषयी तिला वेगळंच आकर्षण वाटत होतं आणि अजयला पण ती तब्बू खातून खूप आवडत होती. मग रिक्षामध्ये अजय तिला म्हणतो, "तुम्ही तुमचा मला फोन नंबर द्या. जेव्हा मी घरी जाईल, तेव्हा आपण गप्पा-गोष्टी करू." तेव्हा तब्बू खातून त्याला तिथे नकार नाही देत. ती आपला फोन नंबर त्याला देते. मग घरी गेल्यानंतर तब्बू खातूम आणि अजय पटेलमध्ये चांगलं संभाषण होऊ लागलं. ते दोघे तासनतास फोनवर बोलू लागले आणि यातूनच त्या दोघांमध्ये प्रेम संबंध जुळले. जेव्हा असलम पिकअप घेऊन बाहेर कामासाठी जायचा, तेव्हा अजय पटेल तब्बू खातूमला लॉजवर घेऊन जायचा आणि तेथे तिच्यासोबत नको ते कृत्य करायचा. त्या दोघांमध्ये नेमकं काय चाललेलं आहे याची भनक पण त्या असलमला लागली नाही. तब्बू खातूम आणि अजय पटेलमध्ये सलग 6 महिने प्रेम संबंध होते. पण एक दिवस अजय पटेल आपल्या रिक्षावाल्या मित्रांसोबत दारू प्यायला बसतो आणि मग मित्रांसोबत मोठ्या प्रमाणात दारू पितो आणि त्याला दारूची इतकी नशा लागते, की तो रिक्षा चालक मित्रांना म्हणतो, की "मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी एक सुंदर मुलगी पटवली आहे. तिचे नाव तब्बू आहे." तेव्हा रिक्षा चालक त्याला म्हणतात, "अरे तू फक्त बाता ठोकतो, बाकी काही नाही. मला तू ती मुलगी दाखव, तिचे फोटो दाखव." तेव्हा अजय पटेलने त्या रिक्षा चालकांना तिचे फोटो दाखवले, तिचे व्हिडिओ दाखवले. तिचे प्रायव्हेट फोटो पण त्या रिक्षा चालक मित्रांना अजय पटेलने दाखवले. मग अशाच एका मित्राने अजय पटेल जेव्हा नशेत होता, तेव्हा त्याच्या मोबाईलमधून त्या तब्बू खातूमचे प्रायव्हेट व्हिडिओ चोरले आणि आपल्या मोबाईलमध्ये घेतले. काही दिवसांचा असाच काळ ओलांडून गेल्यानंतर अजय आणि त्याचे जे काही रिक्षाचालक मित्र होते, त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाद झाला. मग रिक्षाचालक मित्रापैकी जो तो रिक्षाचालक मित्र होता, ज्याने अजयच्या मोबाईलमधून फोटो घेतले होते, त्यांनी त्या तब्बू खातूमचे व्हिडिओ आणि अजयचे व्हिडिओ व्हायरल केले. मग सोशल मीडियावर तब्बू खातूम आणि अजयचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि लोकं त्या दोघांना बघू लागले. तब्बू खातूम आणि अजयची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. मग व्हिडिओमध्ये तब्बू खातम आहे याची ओळख जेव्हा तिच्या नवऱ्याला पटली, तेव्हा तिच्या नवऱ्याने तब्बू खातूमला खूप मारली. तिला खूप समजावून सांगितलं, की "तू हे काय केलं?" गावात तब्बू खातूम आणि अजयची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. आता अजय पटेलने एक निर्णय घेतला, की आता आपल्याला गाव सोडावे लागेल. म्हणून अजय पटेल हा लुधियानामध्ये गेला आणि तिथेच कामधंदा सुरू करायला लागला. त्याला वाटले, की जेव्हा सगळं शांत होईल, तेव्हा मी गावी येईल. मग काही दिवसांनी अजय लुधियानामध्ये असताना त्याला तब्बू खातूमचा फोन आला आणि तब्बू खातूम त्याला म्हणायला लागली, की "हे सर्व तुझ्यामुळे घडलं आहे. माझी बदनामी झाली आहे. माझ्या नवऱ्याने मला मारलं आहे. मी कुठे जाऊ? काय करू? मी बरबाद झाले." असं तब्बू खातूम फोनवर अजयला म्हणू लागली. तेव्हा अजय पटेल तिला म्हणाला, "मी हे काही केलेले नाही. माझ्या मित्रांनी तुझे फोटो, व्हिडिओ व्हायरल केले. यात माझी काही चुकी नाही." मग 6 महिने निघून गेल्यानंतर अजय परत आपल्या गावी आला आणि गावी आल्यानंतर कोणीच त्याला काही बोललं नाही.
पण 25 नोव्हेंबर 2020 रोजी अजयची बॉडी एका झाडावर लटकताना एका गावकऱ्याला दिसली. त्या गावकऱ्याने पोलिसांना फोन केला आणि घटनास्थळी पोलीस दाखल झाले. मग घटनास्थळी पोलीस आल्यानंतर त्यांनी त्या बॉडीचा चांगल्या प्रकारे पंचनामा केला. मग पोलिसांनी अजयच्या फोनमधील जे CDR कॉल रेकॉर्ड्स काढले आणि पोलिसांना समजले की शेवटचा कॉल तब्बू खातूनने अजयला केलेला होता. तेव्हा पोलीस तब्बू खातूनच्या घरी गेले आणि तिची चौकशी करायला सुरुवात केली. सुरुवातीला तब्बू खातून म्हणाली की अजय आणि माझं काहीच नाही. मी असाच फोन त्याला केलेला होता. अशा प्रकारची उडवाउडीची उत्तरे पोलिसांना ती देऊ लागली. मग पोलिसांनी तिच्यावर दबाव टाकला. मग दबाव टाकल्यानंतर तब्बू खातूनने सगळ्या गोष्टी पोलिसांना सांगितल्या. पोलिसांना ती म्हणू लागली की अजयला मी फोन केला होता आणि त्याला मी भेटायला बोलवले होते. मग भेटायला बोलावल्यानंतर माझ्या पतीने आणि त्यांच्या मित्राने अजय पटेलला खूप मारलं आणि तेथे जागीच त्याचा मृत्यू झाला. मग हे प्रकरण दाबण्यासाठी माझ्या पतीने आणि त्यांच्या मित्राने अजय पटेलला गळफास दिला आणि त्याला झाडावर लटकवलं. मग पोलिसांना या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चांगल्या प्रकारे चौकशी केली. जो तब्बू खातूनचा नवरा होता त्याला त्यांनी ताब्यात घेतलं. त्या नवऱ्याचा जो मित्र होता त्याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर कठोर कारवाई पोलिसांनी केली. मित्रांनो, सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेल की या आरोपींना कोणती शिक्षा झाली. मित्रांनो, तुम्हीच बघा, समाजात अशा प्रकारच्या घटना घडत आहे. हे खूप लज्जास्पद आहे. जे तब्बू खातूनने केलं ते किती योग्य आहे हे आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, भेटू एका पुढच्या नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.